प्रस्तावाची वाट बघतायत आणि मुख्यमंत्री आपला अभ्यास चालू आहे। दोन उपमुख्यमंत्री, दोन हाफ आणि एक फुल दोन हाफ असे त्यांचा अभ्यास आणि प्रस्ताव बनवणं सुरू आहे। आता हे जे काय थोतांड आहे, केंद्राचं पथक माझ्या माहितीप्रमाणे, आपल्याकडे माहिती असेल तर मला, मी चुकीचं बोलत असेल तर मला करेक्ट करा, की केंद्राचं पथक अजूनही राज्यात आलेलं नाही। केंद्राचं पथक येणार केव्हा, येणार की नाही येणार, आल्यानंतर त्यांची सगळी पाहणी होणार कधी, मग त्यांचे पंचनामे होणार कधी, म्हणजे हे सगळं या सरकार म्हणजे एकदम निर्दयीपणाने हा कारभार चाललेला आहे। एक तर तातडीने मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो की शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे। तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणा, नाही तर तुमच्या आखलीचा दुष्काळ म्हणा, काही म्हणा, पण शेतकरी आज संकटात आहे। शेतकऱ्याला ताबडतोब हेक्टरी 50,000 रुपये मदत झाली पाहिजे। बाकीचे सुद्धा खूप विषय आहेत, कारण घरदारं वाहून गेलेली आहेत। पंतप्रधान आवास योजना हे मी यापूर्वी सुद्धा बोललेलं, तशी ग्रामीण योजना परत एकदा आणा किंवा नव्याने आणा आणि शेतकऱ्यांची जी ज्याला मी काय म्हणेन, जेमतेम काही घर आहेत त्याला घर म्हणणं सुद्धा फार धाडसाचं ठरेल अशा प्रकारचे निवारे आहेत, खोपटी आहेत आणि ते पाण्यामध्ये वाहून जातात। आता यांचे निकष काय की ज्यांचं काय घरदार वाहून गेले त्या घरात 48 तास पाणी राहिलं पाहिजे, हा कुठला निकष आहे? तर ही जी सगळी तात्पुरत्या स्वरूपातली घरं आहेत त्यांना नुसती डागडुजी नाही, तर त्यांना पक्क्या स्वरूपाची घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेतून फुकटात बांधून दिली गेली पाहिजेत। शाळा सुद्धा ताबडतोब सुरू केल्या गेल्या पाहिजेत। आणि पहिली महत्त्वाची गोष्ट, याच्यात सुद्धा माझ्याकडे माहिती आलेली नाही, पण जेव्हा मी मुख्यमंत्री होतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली होती, मी त्या छावण्यांना सुद्धा भेट दिली होती। नागरिकांचं आम्ही स्थलांतर केलं होतं, त्यांना सुरक्षित ठिकाणी त्यांना निवारे उपलब्ध करून दिले होते। मग काही कॉलेजेस असतील, काही आणखीन कोणाच्या बिल्डिंग होत्या, काही ठिकाणी आम्ही छावण्या उभारल्या होत्या, त्यांना तिकडे आम्ही हलवलं होतं। त्यांच्या आरोग्याची सुद्धा आम्ही एक व्यवस्था केली होती, कारण असा पाऊस झाल्यानंतर रोगराई पसरण्याचा हा धोका असू शकतो। त्याच्यामुळे ताबडतोब या नागरिकांना सुरक्षित आणि चांगल्या ठिकाणी हलवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे। गुरांना सुद्धा, ज्यांची गुरं आता आहेत काही वाहून गेली आणि जी गुरं आहेत त्यांना खायला कडबा नाहीये, म्हणजे इथपर्यंत परिस्थिती आहे, तर त्या गुरांना सुद्धा काही रोगराई होऊ नये आणि तातडीने त्या गुरांची सुद्धा काय तुम्ही कुठून आणा, कडबा आणा। म्हणजे परिस्थिती अशी आहे की 80 कोटी लोकांना देशातल्या माननीय प्रधानमंत्री फुकटात धान्य देतात, पण हे धान्य जो पिकवतो तो शेतकरी आज उपाशी मरतोय। त्या शेतकऱ्याला तुम्ही अन्नधान्य का देत नाही आहात? त्या शेतकऱ्याच्या सुद्धा आरोग्याची काळजी कोण बघणार आहे? म्हणजे ह्या मदतीचे जे कागदी घोडे आहेत, हे कागदी घोडे तुम्ही नुसते नाचवत बसू नका, पण ताबडतोबीने शेतकऱ्यांबरोबर ज्या नागरिकांची घरदारं वाहून गेलेली आहेत त्यांना चांगल्या ठिकाणी हलवून त्यांच्या छावण्या चांगल्या उभारल्या पाहिजेत। छावण्या म्हणजे छळ छावण्या नव्हे, पण चांगल्या निवाऱ्याची सोय केली गेली पाहिजे। त्यांची घरदारं नीटनेटकी होत नाही तोपर्यंत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। शाळांची सुद्धा आता एक स्वच्छता मोहीम करून शाळा लवकर सुरू केल्या पाहिजेत। नंतर अनेक ठिकाणी शेत जमिनी वाहून गेल्या आहेत, खरडून गेलेल्या आहेत, त्यांचं नुकसान तर फार मोठं आहे, पण शेत जमिनीबरोबर रस्ते सुद्धा वाहून गेलेत। म्हणजे अनेक ठिकाणी गावांचा किंवा वस्त्यांचा संपर्कच तुटलेला आहे, तर ताबडतोबीने तिकडे रस्त्यांची कामं सुरू झाली पाहिजेत। खूप मोठी कामं आहेत, खूप मोठं हे संकट आहे। परत एकदा सांगतो, आम्हाला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही, पण आम्ही किती जरी म्हटलं तरी सरकार ज्या पद्धतीने कामकाज करते किंवा करत नाहीये हे मात्र संतापजनक आहे। नुसते कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तिथे शेतकऱ्यांमध्ये जा, काय हवं नको ते बघा। केंद्राचं पथक कधी येणार? आज मी असं म्हणत होतो की खरं म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नुसते मुजरे मारायला दिल्लीत जाता,